लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। जालना लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे डॉक्टर कल्याण काळे, काँग्रेसचे डॉक्टर कल्याण काळे यांना उमेदवारी मिळताच फुलंब्री टी पॉइंटवर कार्यकर्त्यांचा जल्लोष। जालना लोकसभा 2024च्या निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे डॉक्टर कल्याण काळे यांना उमेदवारी जाहीर होताच फुलंब्री जल्लोष करण्यात आला। जालना लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचा तिढा आज सुटला असून तिन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी उमेदवारी जाहीर केली आहे। यात जालना लोकसभेची जागा पुन्हा काँग्रेसच्या वाटेला आली आहे। त्यामुळे जालन्यात भारतीय जनता पार्टीचे रावसाहेब दानवे विरुद्ध महाविकास आघाडीचे कल्याण काळे यांचा सामना रंगणार आहे। यापूर्वी कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात दोनदा निवडणूक लढवली होती, मात्र ते पराभूत झाले होते। मागच्या वेळी 2019 मध्ये या लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी 12,08,139 मते घेऊन काँग्रेसचे उमेदवार विलास केशवराव अवताडे यांचा 33,28,015 मतांनी पराभव केला होता। आता पुन्हा भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत बघायला मिळणार आहे। म्हणजे 2009 प्रमाणेच रावसाहेब दानवे विरुद्ध कल्याण काळे यांचा सामना रंगणार आहे असं चिन्ह दिसत आहे। मात्र 2009 मध्ये भाजपाचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांचा 8,000 मतांनी पराभव केला होता। विकासाच्या मुद्द्यावर दानवेही लोकसभा लढणार असल्याची उमेदवारी जाहीर झाल्यावर त्यांनी सांगितलं आहे, तर काळे कुठच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार याकडे लक्ष लागलं आहे। काळे यांचा जालना लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मिळताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी फुलंब्री टी पॉइंटवर फटाक्यांच्या आतषबाजी करत जोरदार जल्लोष केला। यावेळी युवक जिल्हा अध्यक्ष वरुण पार्थीकर, जालना जिल्हा युवक अध्यक्ष राहुल देशमुख, मुत्सिर पटेल, अंबादास गायके, इंद्रिस पटेल, SK जाधव, फिरोज खान, रिजवान खान, देविदास ढंगारे, इफ्तेकार सय्यद, उमेश दुत्तोंटे, कलीम कुरेशी, मोबिन पाशा, सलमान शहा, रावसाहेब काकडे, अझहर शहा, द्वारकादास काकडे, शिवाजी दहीहंडे, दत्तू दहीहंडे, इरफान पटेल, शाकिर पटेल, तौफिक पटेल, आरिफ पटेल, मोहसिन पटेल, कैसर पटेल व इतर अनेक नागरिक उपस्थित होते। महाविकास आघाडीचा जय हो, इंडिया आघाडीचा जय हो, इंडिया आघाडीचा जय हो, अरे साहेबांचा जय हो, अरे साहेबांचा जय हो, अरे साहेबांचा जय हो, डॉक्टर कल्याण काळे साहेबांचा जय हो। हम सब तुम आगे बढ़ो, हम तुमसे अरे सब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महाविकास आघाडीचा या भाजपचं करायचं काय, खाली मुंडका वर पाय, या सरकारचं करायचं काय, खाली मुंडका वर पाय। महाविकास आघाडीचा विजय असो, महाविकास आघाडीचा विजय असो, काँग्रेस पक्षाचा विजय असो, शिवसेनेचा विजय असो, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा विजय असो। अबकी बार भाजप परिवार, अबकी बार भाजप परिवार, अबकी बार भाजप परिवार। अरे सब तुम आगे बढ़ो।
हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। काँग्रेस पक्षाचा विजय असो, काँग्रेस पक्षाचा विजय असो, महाविकास आघाडीचा विजय असो। संघातून काँग्रेस व महाविकास आघाडीतर्फे डॉक्टर कल्याणरावजी काळे साहेब यांना उमेदवारी आज एक अर्धा घंट्यापूर्वी पक्षाने जाहीर केली। त्याच्या समर्थनार्थ आज इथं काँग्रेस पक्षाचे व महाविकास आघाडीचे सर्व उत्स्फूर्त कार्यकर्ते यांनी जल्लोष साजरा केला आणि या येणाऱ्या 13 तारखेला जे मतदान होणार आहे ते मतदानाला काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय डॉक्टर कल्याणरावजी काळेसाहेब हे भरघोस मतांनी निवडून येणार आहे। कारण इथे शेतकरी परेशान आहे, इथं युवक बेरोजगार आहे, इथं व्यापारी परेशान आहे, सर्व स्तरातले लोक हे परेशान आहे आणि यांचे जे खोटे वादे जे यांनी जनतेला देऊन दिशाभूल करून जे सत्तेत आले त्या सत्तेचं सर्व लोकांना कळलं की ज्यांना ज्यांना भ्रष्टाचारी म्हटलं त्या सर्व भ्रष्टाचारी लोकांना पक्षात घेऊन आदर्श नेते ठरवण्याचं काम भाजपतर्फे करण्यात आलेलं आहे आणि ह्याच लोकांना शिव्या घालून हे सत्तेत आले आणि त्याच लोकांना सोबत घेऊन यांनी सरकार स्थापन केले आणि इथं पक्ष फोडले, घरं फोडले। ही सर्व लोकांनी पाहिलं की भाजप तर स्वतःच्या दमवर येऊ शकत नाही म्हणून विरोधकांचे पक्ष फोडायचे अशी सर्व प्रकार त्यांनी करून सत्तेत येण्याचा डाव हा ते आखत आहे आणि याला कुठेतरी चाप म्हणून चपकार म्हणून इथं जनता जनार्दन हे ह्या वेळेस भाजपला त्यांची जागा दाखवून देणार आहे आणि महाविकास आघाडीचा महाराष्ट्रातच नव्हे जालना तर निवडून येणारच आहे। अखंड भारतामध्ये इथं महाविकास आघाडी ही निवडून येणार आहे आणि भाजपचा आणि सरकारचा इथं सुपडा साफ होणार आहे। मी एवढं बोलतो। तुमचं नाव सांगा, पद? मी वरुण पात्रीकर, जिल्हाध्यक्ष और युवक काँग्रेसचा। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा।